नमस्कार. मी अनिल वामन देशमुख. आपण पाहताय कथाकथन गुजगोष्ट. ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक, क्रांतिकारक कथांची कथावाहिनी. श्रोते, आपणास विनंती आहे, आपण कथा ऐकल्यानंतर आपले उचित अभिप्राय द्यावे. आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या परिवारजनांना ही कथा माहिती करता पाठवावी. चॅनलचं सबस्क्राईब, या वाहिनी परिवाराचं सदस्य बनावं आणि कथा आवडल्यास लाईकचं बटन दाबावं. एक शेर आहे. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस बेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा. त्या अनाम कवींनी कल्पना अशी केली की ज्यांनी देशाकरता हौतात्म्य पत्करलं त्यांच्या समाधीस्थळावर दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मेळावे भरतील आणि लोक येऊन त्यांना नमन करतील, त्यांना वंदन करतील, त्यांच्यापासून प्रेरणा घेतील. पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशात आणि देशाबाहेर ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत त्या त्या ठिकाणी साजरा केला जातोय. पण हे स्वातंत्र्य ज्यांच्या बलिदानामुळे प्राप्त झालंय त्यांची आठवण फार कमी व्यक्तींना आहे. जसा 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय स्वातंत्र्याचा दिवस म्हणून जागतिक इतिहासाच्या पटलावर नोंद आहे, तशीच अजून एका गोष्टीची नोंद या दिवसाची आहे. त्याबाबतची आजची कथा. पंजाबच्या जालंधरमध्ये अर्जुन सिंगजी आणि त्यांची पत्नी हरनाम कौर यांना अजित सिंह, किशन सिंह आणि स्वर्णसिंह असे 3 सुपुत्र होते. यातले अजित सिंह यांच्या जीवनाची कथा आहे. अजित सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1881 रोजी जालंधरमध्ये झाला. शिक्षण घेत घेत शेतीच्या कामात आपल्या बंधूंसह आपल्या वडिलांना मदत करत पारतंत्र्याकडे एक साप म्हणून हे तिघही बंधू पाहत असत. तिघाही बंधूंना देशप्रेमानं भारलं होतं आणि देशाच्या स्वातंत्र्याकरता कामगिरी करण्यात ते सज्ज होते. लोकमान्य टिळकांचा पंजाबमध्ये प्रवास झाला. त्या प्रवासात लाला लजपतरायजींनी लोकमान्यांची एक सभा त्या ठिकाणी आयोजित केली. त्या सभेत हे तिन्ही बंधू गेले होते. अर्जुन सिंगजी लोकमान्यांच्या त्या वक्तव्यानंतर अतिशय प्रभावित झाले. त्यांनी स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली आणि लाला लजपतरायांबरोबर त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात केली. 1906 मध्ये त्यांच्या या क्रांतिकृत्याबद्दल लाला लजपतरायजींबरोबर सरदार अजित सिंहजींना हद्दपार करण्यात आलं. त्याच दरम्यान सरदार स्वर्णसिंह आणि सरदार किशनसिंह यांनाही कारावास झाला. हद्दपारी आणि कारावासाची मुदत संपल्यानंतर हे तिघेही बंधू पंजाबकडे परत येत आहेत याची बातमी त्यांच्या माता
जयकौर यांना मिळाली. आणि त्याच दिवशी किशनसिंहांच्या घरात एका सुपुत्राचा जन्म झाला, ज्याचं नाव जगाच्या इतिहासात अमर झालंय. त्या मुलाचा जन्म झाला आणि त्याच दिवशी आपले 3 सुपुत्र परत येत आहेत. ही बातमी माता जयकौरजींना कळल्यावर माताजीने आपल्या नातवाचं नाव ठेवलं भागोवाला आया है भगतसिंह. अशा या शहीद आझम भगतसिंहांचे हे अजितसिंहजी काका. 1907 मध्ये पंजाबमध्ये शेतकऱ्यांवर फार मोठा जुलूम व्हायला लागला. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची मुलं, तरुण मुलं ही दारूच्या व्यसनापायी सावकाराकडे शेती गहाण टाकू लागली. त्यावेळेला सरदार अजितसिंहांनी लिहिलेलं ते गीत आज जगप्रसिद्ध आहे. पगडी संभाल जट्टा पगडी संभाल रे. हे जाट शेतकऱ्या, तू पगडी सांभाळ. ती पगडी त्या सावकाराच्या आणि इंग्रजांच्या पायावर टाकू नकोस, त्याचा अपमान करू नकोस. दारू, बाटली, अन्य सर्व वाईट सवयी सोडून दे आणि राष्ट्रकार्य कर, आपली शेती पक्की कर. आणि या आंदोलनात पुन्हा एकदा सरदार अजितसिंहांना हद्दपारी शिक्षा ठोठावण्यात आली. ती हद्दपारी भोगून ते 1909ला परत आले. त्यापूर्वी त्यांचा विवाह हरनाम कौर यांच्यासोबत झाला होता. 1909 मध्ये हरनाम कौर यांची अनुमती घेतली त्यांनी की माझा संसार हा राष्ट्राचा संसार आहे, मला या देशाबाहेर जाऊन काम करण्याची अनुमती दे. त्या थोर पत्नीनं हरनाम कौरजीनं या थोर क्रांतिकारकाचं म्हणणं मान्य केलं. 1909 मध्ये अजितसिंहजींनी भारत सोडला. तुर्की, जर्मनी, ब्राझील, स्वित्झर्लंड, इटली, जपान अशा अनेक देशात अजितसिंहांनी प्रवास केला. जगभरातल्या 40 भाषा अवगत करून घेतल्या. त्या 40 भाषांमध्ये संभाषण करणं, लिहिणं याच्यावर एकदम प्रभुत्व मिळवलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अजितसिंहांनी हिटलर आणि मुसोलिनीशी भेट करून दिली. नेताजी सुभाषचंद्र बोसांना आझाद हिंद फौज स्थापन करण्यात, त्याची रचना करण्यात फार मोलाचं सहाय्य केलं. आणि त्याचबरोबर आझाद हिंद रेडिओ यामध्येही अजितसिंहांचं फार मोठं योगदान होतं. अजितसिंह 1946 पर्यंत भारताबाहेर फिरत राहिले, भारताबाहेर राहून क्रांतिकार्य करत राहिले. 1946च्या अखेरीस ते पंजाबला परत आले. त्यांच्या संपूर्ण जीवनात क्रांतिकार्य ते सदैव अहोरात्र करत होते. इंग्रजीत नेशन या शब्दाची व्याख्या समान उद्देश राहणाऱ्या लोकांच्या भूमीचा तुकडा, भूमी, जमीन अशी आहे. ती विचित्र आहे. ही मातृभूमी नाहीये, मातृभूमी आहे, भूमी मात्र नाही. या मातृभूमीचं विभाजन होतंय याचा अजितसिंहांना दुःख झालं होतं. पण तरी देखील त्यांनी एक विचार केला आणि तो विचार 14 ऑगस्ट 1947 रोजी संध्याकाळी आपल्या परिवाराला बोलून दाखवला. मी जीवनभर या मातृभूमीची सेवा करत राहिलो. आज विभाजनानंतर
खंडित का होईना भारताला स्वातंत्र्य मिळत आहे. आजपर्यंत मी काही कार्य करू शकलो, पण यापुढं माझ्या जीवनाचा उद्देश आता काही राहिला नाही. त्यामुळे मला काही यापुढे जीवन जगण्याची इच्छा नाही, असं त्यांनी आपल्या परिवाराला सांगितलं. त्यांच्या परिवाराच्या डोळ्यासमोर सरदार भगतसिंहांचं बलिदान, किशनसिंह आणि स्वर्णसिंह यांनी केलेला त्याग, माता विद्यावती आणि अर्जुनसिंहांच्या पत्नी हरनाम कौरजी यांनी केलेला त्याग, या सर्व गोष्टी त्या परिवाराच्या डोळ्यासमोरून चलचित्रपटासारख्या गेल्या. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री देशाचे पहिले पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचं स्वागत करते झाले. आणि त्याच 15 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी 4 ते 4:15च्या सुमारास सरदार अजित सिंहाने आपल्या परिवाराला उठवलं. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल म्हणून सर्वांना अभिवादन केलं आणि जय हिंद म्हणून आपल्या प्राणांचा त्याग केला. अशा या थोर, अतिशय तपस्वी, त्यागी, क्रांतिकारक सरदार अजित सिंग यांना त्यांच्या पुण्यतिथी विनम्र अभिवादन. जय हिंद.